घरून उचललंय काय नेमकं तुम्ही काही आंदोलन करणार होता? निश्चित आंदोलन करणे आमचं कर्तव्य आहे, मात्र आंदोलन करत असताना जी संहिता आहे आणि काही जे शुभकार्य होत आहे त्या शुभकार्याला शुभेच्छा व्यक्त करत असताना जो विचित्र विक्षिप्त विकृत जो प्रकार चालला आहे त्या संदर्भामध्ये निषेध नोंदवणं हा आमचा धर्म आहे, आमचा अधिकार आहे। आणि यानुसार गत काही दिवसांपासून जे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या जी टोळी आहे त्या माध्यमातून जी राहुल गांधींच्या संदर्भात जो गरळ ओकण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही त्याचाही निषेध करणार आहोत। बुलढाण्याच्या विकासाच्या अनुषंगानं श्वेतपत्रिका जाहीर करावी ती मागणी ही पूर्णत्वास जात नाही, त्या अनुषंगानं देखील आम्ही आंदोलन करणार होतो। आणि अनेक शोषित पीडितांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर खुद्द स्थानिक आमदार यांचा त्यामध्ये सहभाग असल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यावरही देखील कारवाई करावी या मागणीसोबतच जो एक वाचाळवीर म्हणून बुलढाण्याच्या लोकप्रतिनिधीला देशभर म्हटलं जात आहे, सुरुवातीला कुठे वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये अपशब्द काढणे, चित्तोडा प्रकरणाच्या अनुषंगानं दलित बांधवांना चेतावणी देणे, करोनाच्या काळामध्ये जो संत परंपरा आहे त्यावर बेताल स्वरूपाची वक्तव्य करणे, वेगवेगळे राजकीय जे पुरुष आहेत त्यांना जातीवाचक त्यांच्या संदर्भामध्ये बोलणे, हा अशी जी शृंखला एकामागे एक जी चालली आहे आणि राहुल गांधींच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य ही त्याची परिसीमा आहे। तशी परिसीमा ही आधीच त्यांनी ओलांडली होती, मात्र आता हे किती दिवस आणि कसं सहन करायचं हा एक विकृतीचा ऐरणीचा मुद्दा देखील आमच्या मनात कुठेतरी होता आणि लोकशाही मार्गाने या संदर्भामध्ये आमचा निषेध नोंदवण्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चित आंदोलन करणार होतो। मात्र आज सकाळीच अचानक पोलिसांनी मोठ्या कुमकीसह त्या ठिकाणी माझ्या राहत्या घरी मला अटक करण्याची डिटेन करण्याची जी कारवाई केली आहे याचा अर्थ असा आहे की ये सरकार हमसे डरती है और पुलिस को आगे करती है। बुलढाण्यामध्ये जे 26 पुतळ्यांचा लोकार्पण होत आहे त्यापैकी जिल्हाधिकारी पहिले म्हणता 18 पुतळ्यांना परवानगी आहे, नंतर म्हणता 15-16 पुतळ्यांना परवानगी, त्यांनाच माहित नाही की किती पुतळ्यांना परवानगी आहे। काय सांगाल तुम्ही मुख्यमंत्र्यांना? हा दुर्दैवी स्वरूपाचा हा प्रसंग हट्टामुळे अहंकारामुळे हा तमाम नागरिकांवर आणि बुलढाणा शहरांवर ह्या वेळ आलेली आहे। महापुरुष हे सर्वांचे असतात, पहिले जातीचे महापुरुष म्हणून निमंत्रण पत्रिका छापणे, ती निमंत्रण पत्रिका छापली ती चुकी झाली हेही म्हणणे, मात्र चूक कोणी केली त्यांनी समोर न येणे, चुकीवाल्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न होणे, त्यामुळे एकीकडे महापुरुषांना एका जातीमध्ये बांधण्याचा प्रयत्न होतोय, दुसरीकडे हे फायबर प्लॅस्टिकचे पुतळे न राहता ही पुतळे ब्रांचची असावीत या संदर्भामध्ये एक भावना आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। स्ट्रक्चर ऑडिटचा एक ऐरणीचा जो मुद्दा आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी दिल्या जात नाही आहे, कुठलेही उत्तर दिल्या जात नाही आणि हे बेजबाबदारीचं जे सगळं एकंदरीत या पुतळ्याच्या अनुषंगानं हे सत्य समोर येत आहे हे दुर्दैवी आहे। वास्तविक पाहता सर्वांनी मिळून, सर्व जाती धर्माच्या पक्षाच्या पंथाच्या लोकांनी मिळून या आजचा हा सोहळा लोकोत्सवाच्या दिशेने घेऊन जायला पाहिजे होता, मात्र मी आणि केवळ मी आणि मी म्हणतो तेच खरं, हा अहंकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वर स्वतःचे डिजिटल चमकवण्या इथपर्यंत म्हणजे शिवाजी महाराजांनाही पेक्षाही उंचावर मी आहे हे दाखवण्याची एक घृणास्पद धिक्कार असणारी बाब ही स्थानिक आमदारांच्या माध्यमातून होत आहे। आणि सगळेच माध्यम विचारतात आहे, आम्ही पण माहिती म्हणून विचारतो आहोत आणि तो अधिकारी आहे, त्याच्यात राजकारणाचा प्रश्न नाही की याचं स्ट्रक्चर ऑडिट कुठे, याच्या परवानग्या कुठे आहे, तो दाखवतो म्हणून ते दाखवल्या जात नाही आणि एकंदरीत हा जो गोंधळ केला जातोय हा दुर्दैवी आहे। वास्तविक पाहता जे पुतळे आहेत यामध्ये अनेकांनी वर्गणी दिलेली आहेत आणि शासनाने त्यामध्ये जर केलं असेल तर तेही योग्य आहे, मात्र कुठे सांगितलं जातं की आम्ही वावरं विकले, शेतं विकले, एकट्याने खर्च केला, या अशा पद्धतीचं महापुरुषांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेस असं चित्र आणि पार्श्वभूमी तयार करणं हे संपूर्णतः दुर्दैवी आहे। इतपर जेही आज पुतळे इथे उभे राहत असतील आगामी काळात त्यांच्या परवानग्या नसतील त्या रेग्युलराइज व्हाव्या, कला संचालनालयाची मान्यता नसेल ती घेतल्या जावी, स्ट्रक्चर जे आहे ते मजबूत करून घेतल्या जावं, कारण पुतळ्याची सुरक्षितता आणि त्याचं संरक्षण
या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. या अनुषंगानं पुढे तरी काहीतरी या सरकारला, मुख्यमंत्र्यांना आणि आमदारांना सुबुद्धी देव हीच प्रार्थना या निमित्ताने करू इच्छितो. मी गेल्या 2 महिन्यापासून माझा पत्रव्यवहार आहे, आपल्याही माध्यमातून मी सांगतोय की फायबर प्लॅस्टिकच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी येण्याआधी ब्रांच करण्याची तरतूद करून त्यांनी पुतळ्याच्या अनावरणाकरता यावं. आज ते येत असताना अशी कोणतीच तरतूद केलेली आहे की नाही ही हे आम्ही कलेक्टरना, जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, मात्र अशा प्रकारची अजून कोणती तरतूद नाही. आणि ते जरी तरतूद करून येत नसतील तर त्यांना आम्ही निश्चित काळे झेंडे दाखवू. एकीकडे आमची स्वागताची भूमिका आहे की या काही हरकत नाही, आता वेळेवर नाही होऊ शकत तर ती तरतूद करून या, त्या तरतुदीची परवानगी घेऊन या. आणि आज सांगा की हे पुतळे जरी असले तरी हे अत्यंत मापकानुसार ही ब्रांचच्या स्वरूपात होतील ही तरतूद करणं त्यांच्याकडून अपेक्षित होतं. आज त्यांनी त्या संदर्भात घोषणा नव्हे तर तरतुदीचा शासन निर्णय घेऊन यावं ही देखील आमची अपेक्षा आहे. लेझर लाईटला आणि डीजेला हाकेच्या अंतरावर म्हणजे 400-500 मीटरच्या अंतरावर काल रात्री लेझर लाईट आणि डीजे मोठ्या प्रमाणात वाजवण्यात आला. हे सरकार नेमकं खाजगीरित्या चालवलं जात आहे, गुंडे चालवत आहेत का अजून अलिबाबा आणि 40 चोर चालवत आहेत हे समजायला काही मार्ग नाही. गणपती विसर्जनाच्या दिवशी जिल्हा दंडाधिकारी एक निर्णय घेतात, एक आदेश पारित करतात की कुठलेही लेझर लाईट लागू नये, डीजे वाजू नये. आणि गणपती विसर्जनाच्या 24 तासानंतर जर त्या ठिकाणी धुंद स्वरूपामध्ये धुंदी आणणारी आणि झिंग येणाऱ्या गाण्यांवर, डीजेंवर आणि लेझरवर जर या ठिकाणी कुठे तथाकथित जल्लोष साजरा होत असेल तर हे शासन गणपतीसाठी एक आणि गुंडांना सुविधा पुरवण्याकरता दुसरं असं वर्तन कसं काय ठेवू शकतं हा खरा एक कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे बॅनर, पोस्टर कसे लावावे या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे निर्देश आहेत. किती डेसिबलचा ध्वनीमध्ये डीजे वाजवावे याचा देखील कायदा बनलेला आहे. लेझर लाईटवर ती बंदी आणलेली आहे. मात्र हे सगळं गुंडाळून ठेवायचं हे जे चाललंय हे आता सहन करण्याच्या पलीकडे आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रचंड पैशांची उधळपट्टी केली. हो, निश्चित. याआधी एक कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले होते तेव्हाही शासनाच्या तिजोरीतून 8 कोटी रुपये खर्च झाले होते. आजही 4 कोटी रुपयाचा हा सगळा जो खर्च आहे हा जो केला जातोय त्यामुळे पैसा शासनाचा आणि प्रोजेक्शन स्वतःचं हे जनतेची फसवणूक आहे, जनतेची लुबाडणूक आहे. आणि हा टॅक्सचा जो पैसा आहे याला कशा पद्धतीने हे सरकार स्वतःची पूजा करून घेण्याकरता मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी जी टोळी आहे ती कशी काम करते हे आपल्या डोळ्यासमोर आहे. मागे सरकार आपल्या दारी आणि पुढारी आपापल्या घरी ही उघड्या डोळ्यांनी आपण बघितलं आणि त्याच्या 1 वर्षातच आज हा दुसरा तमाशा या ठिकाणी बघण्याची दुर्दैवी वेळ ही बुलढाणेकरांवर आलेली आहे. संपूर्ण बुलढाण्यामध्ये बुलढाण्याचा एकच आवाज संजू गायकवाडचं गाणं वाजते. आता लोकशाहीमध्ये जे सूत्र आहे ते आहे टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. आणि लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता हे शासन चालावं हा संस्कार आहे, हे गृहीत आहे आणि यालाच लोकशाही म्हणतात. मात्र आता मी आणि फक्त मीच हा अहंकार जो आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि या अहंकाराला येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपाचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा एक सभ्यतेचा आणि आता तरी आपण दुरुस्त व्हा, सुधरा ही सुबुद्धीची प्रार्थना या निमित्तानं आहे.